गाईज डे 2 ला हॅकेथॉनला जायच्या आधी आम्ही हे पाहिले की कॉलेजच्या वॉचमनला सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. गाईज आज आज MIT इंडियाचा डे 2 आहे. सगळे पोरं कमी दिसतात. जिरली अर्धी. येस गाईज आज डे 2 आहे आणि आम्ही इथे busy आहे ना, आम्हाला वेळच नाही भेटत. सगळ्यांचे असे काहीतरी गडबड चालू आहे. हे बघा कुणाचं काय तर कुणाचं काय असं चालू आहे. आता जस्ट आम्ही आहे. करतोय डोक्याला आहे गाईज आम्ही. त्यांचं अजून पण काम चालू आहे. येडी लोक सो आजचा ब्लॉग चालू झालेला आहे द एंड ऑफ द डे, कारण की इव्हेंट संपला आहे. सो गाईज आमचं झालंय आता सगळ्यांचं इव्हॅल्युएशन लास्ट झालंय. फक्त अजून तरी नाही झालं. ऑन द वे बघू आता काय होतंय ते. बाय बाय. नो कॉमेंट्स. आय कांट से एनीथिंग. आता ट्राय तर करतोय पण बघू आता. माझी जिरली. गाईज सगळ्यांची जिरली इथे येऊन जाते. डायरेक्ट नॅशनल लेवलची हॅकेथॉन केली आम्ही. आपण गौरी सोबत बोलू कारण ती व्हॉलेंटियर आहे. तिला कसं वाटतंय? आपल्या सगळ्या टीम्सने छान केलेलं आहे. होप सो एक तरी सिलेक्ट होईल आणि मी पण असंच हे करते की एक तरी सिलेक्ट व्हावी म्हणून. कष्ट खूप केले त्यांनी, काहीतरी होईलच. बघू. ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना, पूर्ण MIT SCSC ला आणि जे कोणी इथे कष्ट केलेले सगळ्यांना. थँक्यू. गाईज आता आपण आहे ना जयदीपच्या टीम कडे आलोय. त्यांचा रिव्ह्यू पाहू. अरे गाईज एक्सपेक्टेड नव्हतं असं आमच्याकडून, पण आता काय अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात. जाऊ दे, शिकायला भेटते आपल्याला. गाईज प्लुटोच्या टीमचं झालंय आता, पण तो आहे ना जजेसच्या माग फिरतोय. थांबा तुम्हाला दाखवते. आता त्याची टीम आहेत ना, हे बघा इथं तो फिरतोय जजेसच्या पाठीमाग. गाईज प्लुटोच्या टीमचं आत्ताच झालेलं आहे. आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ. कसं वाटतंय त्यांना? MIT इंडिया गाईस, MIT इंडिया. कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय मला. थोडीशी वाट लागली, बाकी काय नाही झालं. एंड पर्यंत लास्टच्या सेकंद पर्यंत आपण करत होतो ना. येस, लास्टच्या सेकंद पर्यंत आम्ही ते AS बघत होतो. कॅमेरा इंटिग्रेशन झालं, बट लॉग इन पेज मुळे थोडा प्रॉब्लेम झाला. बाकी काय नाही, बाकी सगळं प्रॉपर आहे भाई. माहिती आहे त्याच्यामध्ये काही येणार नाही, बट ठीक आहे. मॅडम आपला इंटरव्ह्यू. कसं वाटतंय तुम्हाला हे 2 दिवस हॅकेथॉन करून? आता तर छान वाटतंय. तसे 2-3 मॉड्यूल बनवले होते, पण ते काही पाहिजे तसे एक्झिक्यूट नाही झाले, कारण वेळ नाही पुरला किंवा काही असेल. फर्स्ट एक्सपिरियन्स होता, छान होता एकदम आणि शिकायला खूप मिळालं. तुला कसं वाटतंय प्लुटोची टीम मेंबर? छान वाटतंय. दादांनी खूप चांगलं केलं. त्यांनी पहिल्यांदाच टीम लिडरचं काम केलं आणि आम्ही पण त्याचं सगळं ऐकून घेतलं. तुला लिटरली सांगू काय, पहिली हॅकेथॉन आहे आणि इतका बेकार एक्सपिरियन्स. बेकार इन द सेन्स इतका भारी एक्सपिरियन्स आहे. कारण पहिल्यांदा आहे ना प्लुटो आमचा टीम लीडर होता, जे की म्हणजे असं कधी वाटलं नाही की यार तो टीम लीडर आहे म्हणून. असं वाटलं की यार तो आमचाच याच्यामधला आहे. ठीक आहे यार, म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स नुसार आम्ही तसं बरंच खूप काही केलं, बरंच. आणि नक्की त्याच्यावरती आम्ही काम करायचं अजून प्रयत्न करू फॉर शुअर. गाईज ह्या प्रकारे प्लुटोच्या टीमचा सगळा हे एक्सपिरियन्स होता. गाईज ह्या प्रकारे प्लुटोच्या टीमचा एक्सपिरियन्स होता आणि तो आमच्याकडे बघत पण नाहीये. ते सोडून गाईज आत्ताच आहे ना प्रतीकच्या टीमचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे. आता आपण त्याचा एक्सपिरियन्स घेऊ. काय वाटतंय प्रतीक तुला? काय नाही, मला हे माहिती आहे की मी जिंकणार तर नाही, पण कॉन्फिडन्स बूस्ट झाला माझा. नेक्स्ट टाइम परत हॅकेथॉन मध्ये पार्टिसिपेट करेन. 3 महिन्यांनी परत आहे MIT इंडियाची. चांगलं. गाईज आता तुम्ही आमच्या व्हॉलेंटियरला भेटा. मगाशी एकीला भेटले, आता दुसऱ्याला भेटा. काय तुझा अनुभव आहे? कालपेक्षा आजचा दिवस खूप भारी होता आणि इथं गर्दी बघता काही टीम्स आल्या नाहीत, पण
थर्ड आणि फोर्थ एवढ्या स्पीडनी झाला की म्हणजे सांगू कळलंच शकत नाही, कळलंच नाही. आणि त्यात म्हणजे मार्केटिंग रिलेटेड खूप सारे क्वेश्चन विचारले गेले, परत रेव्हेन्यू वगैरे खूप विचारले गेले. बस व्हॉलेंटियर आहे तो, व्हॉलेंटियर सारखा राहा. कळलं का? समजलं का? ह्या बडव्याला आम्ही पार्टिसिपेट करायला चान्स दिला होता. पण बोल, त्याला दिला नव्हता? volunteer व्हायचं होतं. पण याला व्हॉलेंटियरच व्हायचं होतं. आणि कशी स्वतःची जिरती आता? मारून घ्यायला पाहिजे. आम्हाला म्हणतोय एका टाचावर उभा आहे आम्ही, एका टाचावर. लक्षात आहे माझ्या. बोल. चुकलं माझं, सॉरी, इकडे बघून बोल. सॉरी. पुढच्या वेळेस पार्टिसिपेट करणार. पुढच्या वेळेस SH ला करणार आहे मी. ओके, डन. आम्ही सगळे SH ला आहे, तेव्हा पण आम्हाला आमचा अनुभव तुम्हाला सांगू आम्ही. ओके. सो थँक्यू. अरे परंतु पार्टिसिपेट करण्यापेक्षा ना इथे जे व्हॉलंटियर आहेत ना त्यांना जास्त एक्सपिरियन्स आला. तुम्ही कोणाला पण विचारू शकता. ऍट अ टाइम तुम्हाला 7 टीम हँडल करणं, त्यांचे 7 जजेसचे 7 वेगळे थॉट्स विचार करणं, परत आपलं म्हणजे त्यांचे वेगवेगळे अप्रोच, त्यांचे वेगवेगळे म्हणजे टीमवर्क, एखादं लीड करतं, एखादं बॅकसाठी म्हणजे रिसर्च करतं, ते खूप सारे हे करू शकतात. आता बंद कर. गाईस, तुम्ही आहे ना एका आता मुलाचं पाहताय, तर आहे ना तो त्यांनी आहे ना सगळी टीम हँडल केली. म्हणजे त्याच्या टीम मध्ये कोणच नव्हतं, तो एकटाच होता. तुला काय वाटतंय? सॉरी, आपको क्या लगता है? बढ़िया लगता है एकदम. एक्सपीरियंस अरे बहुत मजेदार था, बहुत अच्छा खाना था एंड बहुत अच्छा एक्सपीरियंस था. अच्छे वॉलंटियर्स है, हेल्प करते हैं. एक्सपीरियंस जजेस कैसे थे? अरे जजेस तो बहुत अच्छे थे यार, जो आए थे बहुत हेल्पफुल लगे, बहुत ज़्यादा सपोर्ट किया, बताया कि कैसे करना है कैसे नहीं करना है. और कुछ आपको ये हुआ? ये वो हैकाथॉन बहुत अच्छा ऑर्गेनाइज लगा, वेल ऑर्गेनाइज लगा एकदम. सब कुछ प्रॉपर तरीके से गया, टाइम पे गया, कुछ खास डिले नहीं हुआ. मैंने बहुत देखे जो डिले हो जाते हैं, ये नहीं हुआ. इतना ही है. गाईज, हॅकेथॉन असली भारी झाली आहे ना, एक नेक्स्ट लेवलचं ऑर्गनायझिंग टीमनी आहे ना सगळं मॅनेज केलंय. सो भाई, जी आपली रोडक्रॉस टीम आहे ती टॉप 15 मध्ये आली, आणि जी यांची टीम आहे म्हणजे साक्षी टीम मेंबर आहे यांची, आणि लीडर आय थिंक निर्मल आणि जीवन. सो जीवन टीम लीडर आहे, आणि त्यांची टीम टॉप 50 मध्ये आली. एक टॉप 15 मध्ये आली आणि एक टॉप 50 मध्ये आली. भाई, मनापासून एवढा आनंद झालाय ना दोन्ही टीम साठी. बेस्ट ऑफ लक गाईज फॉर युअर नेक्स्ट जनरी. ओके, न्यू टीम लीडर ऑफ रूट कॉज अँड रूट कॉल्स.